राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके माझ्यासोबत आहेत। दादा, TV9 मध्ये स्वागत आहे। एक वेगळा निर्णय तुम्ही घेताय, राजकीय संन्यास तुम्ही घेताय, पहिल्यांदाच असं होतं? राजकीय संन्यास वगैरे मी काही घेतलेलं नाही, तसं जाहीर केलेलं नाही। मी 2019च्या निवडणुकीत प्रचार करताना माझ्या मतदारसंघातल्या जनतेला सांगत होतो की ही माझी शेवटची निवडणूक आहे। त्यामुळं जनतेने मला चौथ्यांदा माजलगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। 2019 ते 24 आता मी काम करतो आहे आमदार म्हणून, आणि त्यामुळं आता मागच्याच निवडणुकीत मी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे मी आता माझी भूमिका ही प्रत्येक गावात जाऊन जी राजकारणातली आमच्या सोळंके कुटुंबियाची परंपरा आहे आमच्या स्वर्गीय साहेबापासून, ती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। पुतणे जयसिंग आहेत, यांना तुम्ही आता धुरा नव्याने त्यांच्या खांद्यावरती देताय। भावी आमदार म्हणून पाहायचं त्यांच्याकडे? भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचं नाही। आता आम्ही निवडणुकीत मी त्यांना संधी द्यायचं ठरवलं आहे, पण शेवटी मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, तेही माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत। आता याच्या बाबतीत पक्षश्रेष्ठीकडं आम्ही त्यांना तिकीट द्यावं म्हणून माझी बाजू राहणार आहे, आणि पक्षाने तिकीट दिल्यानंतर त्यांच्यासाठी प्रचारसुद्धा मी करणार आहे। तर ठाकरे घराण्यापासून तर मुंडे घराणं असेल, आता पवार घराण्यापासून तर क्षीरसागर घराणं असेल, काका पुतण्याचा वाद चव्हाट्यावर होतो आहे। मात्र पहिल्यांदाच असं होतं की एक काका स्वतःहून पुतण्याला दिशा देण्याचं काम करतायत। नाही, तसं आता म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की काकांनी योग्य वेळेला निर्णय घ्यायला पाहिजे आणि तरुणाच्या हाती धुरा दिली पाहिजे। आता ज्या लोकांनी दिली नाही तो म्हणजे त्यात म्हणजे पुतण्याला दोष देता येत नाही। शेवटी काका लोकांनीच ती बाजू योग्य वेळेला आपण बाजूला होऊन तरुण पिढीच्या हाती राजकारण दिलं पाहिजे। माझ्या माजलगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं जे ध्येय धोरण आमच्या वडिलापासून आम्ही राबवतो आहे ते पुढं नेण्यासाठी आमच्याच घरातल्या एक योग्य उमेदवार आम्ही देतो आहे असं आमचं मत आहे। शरद पवारांचं नाव न घेता त्यांना सल्ला देत आहे तुम्ही? नाही, त्यांना सल्ला देण्यात कमी काही मोठा नाही, परंतु इन जनरल आता तुम्ही एवढ्या जणांची नावं घेतली, एवढ्या कुटुंबियाची नावं घेतली, कदाचित अजूनही काही घराणे असतील, परंतु मला असं वाटतं की योग्य वेळेला आपण थोडं राजकारणातून बाजूला झालं पाहिजे, तब्येतीचा विचार केला पाहिजे। मी आता माझं वय 71 आहे, अशा वेळेला अधिकचं लक्ष तब्येतीकडे दिलं तर माझं आयुष्यमान 15-20 वर्ष वाढू शकतं असं माझं मत आहे। पवारांचं वय 82 आहे। पवारसाहेबांची म्हणजे गोष्टच वेगळी आहे। त्यांच्यासारखं एनर्जी, त्यांच्यासारखी माहिती, त्यांचा स्टॅमिना ते आवरच आहे त्यांची, म्हणजे कोणाशीच तुलना होऊ शकत नाही। ते एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे। जर पवारसाहेबांनी वेळीच जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर पक्ष मग फुटला नसता असं म्हणायचं? असं काही नाही, जर तरच्या गोष्टी असतात। त्यांनी निवृत्ती जाहीर केली, लोकांच्या आग्रहामुळे परत घेतली, आणि त्याच्यामुळं राजकारण घडलं असं म्हणता येत नाही, परंतु कदाचित वेगळंही राजकारण घडलं असतं, पक्ष एकत्रित राहिला असता, कदाचित, माहीत नाही। आता माजलगावमधले काही सिनियर सिटिजन्स आहेत, त्यांची इच्छा आहे की प्रकाश दादा यावेळी शेवटची निवडणूक म्हणून लढावी। नाही, ठीक आहे ना, आता मी आजमावतो आहे, त्याच्याकरता मी संपर्क दौरा करतो आहे, लोकांची मतं आजमावतो आहे, आणि खुलेपणानं लोकांना माझी भूमिका सांगतो आहे। लोकांना काही वेगळं काही वाटलं तर ते माझ्याशी चर्चा करू शकतात, त्याला काही अडचण नाही। आणि सिनियर लोकांना तसं वाटणं साहजिक आहे। तरुणाकडं म्हणजे त्यांचा विश्वास जेवढा माझ्यावर आहे तेवढा कदाचित नसेल जयसिंगवर, अजून तेवढे संपर्क आले नसतील, काही तर म्हणजे असतील त्यांचं काय म्हणजे त्याच्याबद्दल काही रिझर्वेशन असतील, परंतु हळूहळू हे सगळं रिझर्वेशन कमी होतील, आणि आम्ही जे काही 25, 30, 35 वर्षापासून मी राजकारण करतो आहे ती माझी सर्व
कार्यकर्ते मंडळी, आमचे सर्व पदाधिकारी एकजुटीनं कामाला लागतील याच्याबद्दल मला विश्वास आहे. लोकसभेमध्ये जरांगी फॅक्टर चाललं अशी चर्चा आहे. विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती राहील. तुम्ही एक राजकारणी आहात, ज्येष्ठ राजकारणी आहात, तुम्ही कसं पाहता याकडं? नाही, आता काय आहे, ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जरांगे पाटलांना जी काही आश्वासनं शिंदे सरकारने दिलेली आहेत ती खरं म्हणजे त्यांनी पाळायला पाहिजे 100%. हा प्रश्न प्रलंबित ठेवून प्रश्नाची तीव्रता वाढते असं माझं मत आहे. जे काही आश्वासनं तुम्ही दिलीत त्याचं पालन शिंदेसाहेबांनी निश्चितपणानं करतील. फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, या सरकारने त्यांना जे काय आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं जर पूर्ण केली तर हा प्रश्न निकाली लागू शकतो आणि तो निकाली लागावा ही माझी पण भूमिका आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये एक अनुचित प्रकार घडला. तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, तुमचं घर जाळलं गेलं. त्यातून सावरलं नाही, तोच आता तुम्ही पुतण्याला पुढे करताय आमदारकीसाठी. कुठंतरी मनामध्ये एक सल आहे, या लोकांनी असं केलं म्हणून माघार घेतं? नाही, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. मी माझी म्हणजे राजकारणातून पुढं निवडणुकीला उभं राहणार नाही ही भूमिका 2019च्या निवडणुकीत घेतली. त्याच्यामुळं हे काही नवीन आहे असं नाही. तुम्हाला जरी म्हणजे काही लोकांना कदाचित विश्वास नसेल की मी आत्ता जाहीर करतो आहे, नंतर मी माझा शब्द बदलेल असं वाटत असेल, पण ही माझी नव्यानं भूमिका नाही, याच्याशी कुठलाही संबंध नाही. मी 2019मध्येच ही भूमिका घेतली होती आणि तीच मी आता पुढं नेतो आहे. तुमच्या पुतण्यासारखे अनेक पुतणे इथं राजकारणात तसं पाहायला दिसत नाहीत. इतर पुतण्यांना काय सल्ला द्याल ज्यांनी काकाच्या विरोधात बंड पुकारलेला आहे, एल्गार केलेला आहे? नाही, मला पुतण्याला कोणाच्या पुतण्याला द्यायचा सल्ला काही कारण नाही. माझ्या पुतण्याला मला जे काही मार्गदर्शन करायचे ते मी करत राहणार आहे माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. माझ्या सर्व कार्यकर्त्यांनाही मी करत राहणार आहे. मी सांगितलं की मी राजकारण संन्यास घेणार नाही, परंतु म्हणजे आमदार म्हणून ज्या काही कमिटमेंट असतात त्या कमिटमेंट थोड्या कमी होतील आणि अधिकचं लक्ष मी सामाजिक कामाकडं आणि ह्याच्याकडं देऊ शकेल असं माझं मत आहे. बऱ्याच जे आपले समर्थक आहेत त्यांचं म्हणणं येतं की दादांनी विधान परिषदेवर जावं, तसं काही विचार आहे? नाही. विधान परिषदेवर जाण्यापेक्षा विधानसभेतच गेलो असतो ना मी. निवडणुकीच्या राजकारणातून एखाद्या वेळी पक्षाने काही जबाबदारी मागं पुढं दिली तर मी घेईन ती. मला त्याच्यामध्ये पक्षासाठी कायमस्वरूपी काम करायला आवडेल, पण विधानसभा विधान परिषद वगैरे असं काही आत्ता तरी डोक्यात नाही आहे. आता समोर विधानसभेची निवडणूक आहे, ती पार पाडल्यानंतर बघू ना काय करायचं ते. आत्ताच काय एवढी घाई आहे त्याची? नक्कीच 2024ची जी विधानसभा निवडणूक आहे त्यासाठी पुतण्याला मी आता धुरा सोपवलेली आहे. मात्र पक्षानं जर मोठी किंवा वेगळी जबाबदारी दिली तर नक्कीच ते देखील मी स्वीकारणार आहे. मात्र राजकीय संन्यास मी घेणार नाही असंही ते स्पष्ट करत आहेत. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.